नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, यशाचे अनेक बाप असतात. मग क्रिकेट असो किंवा राजकारण. क्रिकेटमध्ये एखादी मॅच जर कुठल्या देशाचा संघ हरला किंवा जिंकला तर त्याच्या संदर्भात अनेक भाष्य केलं जातं. आणि जोपर्यंत तो संघ हरत नाही किंवा विजयी होत नाही तोपर्यंत या खेळाडूंची स्तुतिसुमनं यांच्यावर उधळली जातात. आणि जर हरली तर त्यांच्या बारीक बारीक चुका पण शोधल्या जातात. आणि त्या चुका शोधण्याचं काम जे त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळत असतात तेच लोक अगदी व्यवस्थित करत असतात. त्याच प्रकारे राजकारणात सुद्धा मग काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. आणि मग समजा एखाद्या राज्याचं विधानसभेचं निवडणूक असेल आणि मग काँग्रेस कसं भारी आहेत किंवा भारतीय जनता पार्टी कशी आता हरणार आहे किंवा काँग्रेसने म्हणायचं भारतीय जनता पार्टी ही आता या राज्यातून गायबच होणार आहे. पण जर निर्णय भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागला तर हेच पत्रकार किंवा त्यांची जी काँग्रेसची स्तुतिस्तुमनं उधळीत असलेलेच पत्रकार, संपादक किंवा ही जी त्यांची पाळीव टीम असते हीच काँग्रेसवर टीका करणार आणि काँग्रेसचे जे काही लूज फॉल्स आहे किंवा चुका झालेल्या आहेत त्यावर अधिक लक्ष घालून त्या कशा चुकल्या, कशामुळं काँग्रेस हारली आणि काँग्रेसने इथं काय करायला पाहिजे होतं, या सगळ्या गोष्टी माध्यमं एक एक बारीक बारीक गोष्टीचा कीस काढतात. आता आपल्याकडं जे काही महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जो काही 10 तारखेला 16 आमदारांच्या पात्रतेच्या बाबतीत जो निकाल लावला, आता आपण निकाल लावला असंच म्हणता येईल. कारण आग्रह तर उबाटा सेनेचा होता, जास्तीत जास्त लवकर लागावा अशी त्यांची सारखी सुप्रीम कोर्टामध्ये धाव असल्यामुळं आणि सुप्रीम कोर्टाने पण तो 31 डिसेंबरच्या अगोदर सगळी सुनवाई संपवावी आणि 10 जानेवारीपर्यंत तो एकदाचा लावून टाकावा असं डेडलाईन सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दिल्यामुळं तो शेवटी अध्यक्षांना या विधानसभेच्या या सगळ्या बहुचर्चित निकाल लावावा लागला. आता या निकाल 10 तारखेला येणार आहे, 4 वाजता येणार आहे, 4:30ला येणार आहे, मग 5 वाजले, त्याच्यानंतर वाचन सुरू होणार होतं. हे वाचन सुरू होण्याच्या अगोदर सकाळपासून किंवा आपण 2 दिवसापासून जी काही माध्यमांमध्ये चर्चा बघत होतो त्यावेळेस प्रत्येक क्षणी उद्धव ठाकरे कसे बळकट आहे, उद्धव ठाकरेंची बाजू कशी सरशी आहेत आणि हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने कसा लागू शकतो आणि एकनाथ शिंदेंच्या काय चुका झाल्या आहे, भारतीय जनता पार्टीच्या काय चुका झाल्या आहे, इथं 10वं परिशिष्ट काय आहे, अनेक विधानसभेचे निकाल सांगायचे, मग यामध्ये अनेक निकालांचा दाखला द्यायचा, मग इथं हे कसे निलंबित होऊ शकतात, हे कसे अपात्र होऊ शकतात आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सगळं काय अनुकूल आहे, राज्यपालांनी असे चुका करून ठेवलेल्या आहे, राज्यपालांवर तशा पद्धतीने ताशेरे ओढलेत, सुप्रीम कोर्टाने बाकी खूप ताशेरे मारलेले आणि सुप्रीम कोर्टाने बाकी सर्व सांगितलंय की फक्त निकाल द्यायचा आहे. हे 16 आमदार म्हणजे त्यांनी तर काही अपात्र वगैरे ठरवले नव्हते,
पण उबाटा सेनेच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने जो काही अध्यक्षांना हा निकाल अध्यक्षांकडे पाठवला आहे, म्हणजे तो सुप्रीम कोर्ट असं अप्रत्यक्षरित्या सांगितलं की हे 16 आमदार अपात्रच आहे आणि यांना अपात्र करायचे, हे फक्त राहुल नार्वेकरांनी त्यांच्या तोंडातून वधवायचे. जी काही ही यांची धारणा आणि यांचं इकोसिस्टीम, यांची सगळं हे पुरोगामी आणि लिब्रांडू, यामध्ये अनेक पत्रकार, पुरोगामी पत्रकार, मग राजकीय संपादक असतील, घटनातज्ञ असतील, घंटातज्ञ असतील, किंवा जे काही मोदी द्वेष करणारे असतील, फडणवीस ज्यांना पाहिजे नाही असे लोक असतील, जे काही उद्धव ठाकरेंना हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते आणि वारंवार अनेक प्रकारचे सल्ले देत होते. त्यामुळं उद्धव ठाकरे अगदी जोशामध्ये होश गमावून या सगळ्या गोष्टी करत होते. पण ही जी काही राजकीय लढाई, जेव्हा उद्धव ठाकरेंचं समर्थन हे 40 लोकांनी काढलं किंवा हे 40 लोक सरकारमधून बाहेर पडले, गुवाहाटीला गेले, तर 8 दिवसाचा वेळ होता. उद्धव ठाकरेंनी ही लढाई सुप्रीम कोर्टात नेली. तसं पाहिलं तर ह्या अशा राजकीय लढाया कोर्टात नेण्याची गरज असते का, यावर वेगळा विषय होऊ शकतो. पण ठीक आहे, सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ह्या सगळ्या बाजू समोर आल्या. पण त्यावर अनेक वेळा काही कुठेही थोडा आवाज झाला ती उबाटा सेनेच्या लोकांनी सुप्रीम कोर्टात धाव घ्यायची आणि मग राजकीय पक्ष सुप्रीम कोर्टाच्या भरोश्यावर जो काही तुम्हाला चालवायचं आहे, त्यामुळं तुमचं हासू झालं आणि तुम्हाला ज्या काही खेळी राजकीय पद्धतीने करायचे आहे, पॉलिटिक्स करायचे, ते पॉलिटिक्स तुम्ही जे काही करायला पाहिजे ते केलं नाही. मुळात ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की ती जेव्हा शिंदेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी सरकार स्थापन केलं, तेव्हा सुरुवातीलाच त्यांनी जे काही विधानसभा अध्यक्षांची निवड केली आणि तिथं त्यांनी एक भारतीय जनता पार्टीचा नवखा आमदार, ज्याला वकिलीचं ज्ञान आहे असा माणूस तिथं बसवला. त्याच वेळेस या सगळ्या गटाच्या लोकांना लक्षात यायला पाहिजे होतं की आता ह्या केसच्या बाबतीत काय होणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिले किंवा कुठल्याही बाबतीत काही वर्डिंग केलं तरी पण ह्या पात्र अपात्रतेचा निकाल सुप्रीम कोर्ट स्वतः देऊ शकत नाही. हा निकाल शेवटी खाली विधानसभेच्या अध्यक्षांकडेच येणार आहे. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा उबाटा सेना कायम गाफील राहिली. आणि मग ठीक आहे, नंतर सुप्रीम कोर्टाने खाली विधानसभेला दिला. विधानसभेमध्ये मग हिअरिंग आहे, सुनवाई आहे. त्या सुनवाईसाठी सुद्धा उबाटा सेनेने वारंवार तगादे लावले, वारंवार सुप्रीम कोर्टाकडे तक्रारी केल्या, अध्यक्षांच्या बाबतीत घाणेरडे विधानं केले. अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे दलाले, ते जल्लाद आहे, ते कसे एक साईड धरून बाजू धरूनच हे करतील, ते सुनवाई का करत नाही, ते निकाल का देत नाही. त्यामुळं शेवटी सुप्रीम कोर्टाला सुद्धा हे सगळं प्रकरण हाताळावं लागलं. सुप्रीम कोर्टाने शेवटी अध्यक्षांना आदेश दिले की हे 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्ही ही सुनवाई संपवा आणि हा निकाल काय द्यायचा तो एकदा देऊन टाका. निकाल द्या म्हणजे काय, या 16 आमदारांना अपात्र करा असं कुठेही सुप्रीम कोर्टाने म्हटलं नाही. म्हणजे हा निकाल विधानसभा अध्यक्ष हे स्वतःच्या विवेकबुद्धीने देणार आहे. त्यांच्या समोर जी काही परिस्थिती येईल त्या पद्धतीने ते निकाल देतील. अशाच पद्धतीचं हे सगळं प्रकरण आपण बघितलं आणि मग व्हायचं तेच झालं. हे 16 आमदार अपात्र झाले नाही
आणि ठाकरेंचे पण आमदार अपात्र झाले नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंची झाली आणि हे जे काही उबाटा सेनेकडून किंवा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेकडून जो वारंवार सरकारवर गंभीर असा आरोप करत होते की हे घटनाबाह्य सरकार आहे, हे असंविधानिक सरकार आहे, हे बकवास सरकार आहे, हे गद्दार आहे, हे खोके, हे सगळे आरोप 10 तारखेच्या या निकालामुळे निरस्त झाले. खरं तर हा निकाल सुप्रीम कोर्टाने जरी आपल्याकडं विधानसभेच्या अध्यक्षांकडं लावण्यासाठी दिला होता, पण त्यावर सारखी जी काही तुम्ही प्रेशराईज करण्याचं काम केलं आणि तो अध्यक्षांना द्यावा लागला. तर आता समोर लोकसभा आहे, लोकसभेच्या नंतर विधानसभा येईल. तुमची तयारी किती, त्याच्यासाठी हा जो मुद्दा होता किंवा तो मुद्दा तुम्हाला निवडणुकांमध्ये वापरता आला असता, तो मुद्दा कायमस्वरूपी तुमच्या हातातून तुम्ही स्वतःच घालवला. आता तुम्हाला या सरकारला बेकायदेशीर सरकार म्हणता येणार नाही, घटनाबाह्य सरकार असं तुम्हाला म्हणता येणार नाही किंवा यांना अपात्र सुद्धा विधानसभेच्या अध्यक्षांनी केलं नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना गद्दार पण म्हणू शकत नाही. आणि या मुद्द्याची हवा तुम्ही स्वतःच काढून घेतली. तुम्ही कुऱ्हाड पायावर मारून घेण्यापेक्षा तुम्ही कुऱ्हाडीवर जाऊन पाय मारलेला आहे आणि आपण स्वतःच आपल्या हातातून सगळ्या गोष्टी गमावून बसलेल्या आहेत. ही झाकली मूठ 1.25 लाखाची असती तर काही फरक पडला नसता. हा मुद्दा तुम्हाला वारंवार लोकसभा म्हणा किंवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी सुद्धा वापरता आला असता. अनेक राज्यातले आपण उदाहरणं देऊ शकतो की ह्या विधानसभा अक्षरशः बरखास्त होऊन गेल्या तरी तिथले पात्र अपात्रतेचा निकाल लागला नाही. अनेक वेळा हे राजकीय पक्ष झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवत असतात, कारण उघडलं तर ती खाक असते. त्यामुळं आज असं म्हणावं लागेल की उद्धव ठाकरेंचं म्हणजे तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती बाकी धुपाटणं आलं. उद्धव ठाकरेंना कोण सल्ला देते आणि उद्धव ठाकरेंचे कोण सल्लागार आहे, त्यामुळं उद्धव ठाकरेंचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आणि उद्धव ठाकरेंनी वेळीच विचार केला नाही तर शिवसेना ही उबाटा सेना महाराष्ट्राच्या पटलावर दिसेल की नाही अशी परिस्थिती येण्याची शक्यता वाटते. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.